जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, चंद्राच्या मातीतून पाण्याचा अंश वेगळा काढण्याचे तंत्र कोणत्या देशाच्या शास्त्रज्ञाने विकसित केले? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे चीन या देशाच्या शास्त्रज्ञांनी चंद्राच्या मातीतून पाण्याचा अंश वेगळा करण्याचे तंत्र विकसित केला आहे. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. भारतीय तटरक्षक दलाने लॉन्च केलेल्या पहिल्या स्वदेशी बनावटीच्या प्रदूषण नियंत्रण जहाजाचं नाव काय आहे? आता भारतीय तटरक्षक दलाने पहिले स्वदेशी बनावटीचे प्रदूषण नियंत्रण जहाज लॉन्च केला असून त्याचं नाव समुद्र प्रताप असं आहे. काय आहे? तर समुद्र प्रताप असे या जहाजाचं नाव आहे. याचं लॉन्चिंग कधी करण्यात आलं? तर 29 ऑगस्ट रोजी गोव्यात हे जहाज लॉन्च करण्यात आलं असून याची निर्मिती गोवा शिपयार्ड लिमिटेडने केली आहे. हे जहाज काय करेल? तर भारताच्या किनारपट्टीवर तेल गळतीच्या घटना शोधण्यात आणि रोखण्यात मदत करण्याचं कार्य या जहाजाद्वारे करण्यात येईल. या जहाजाला नेता सेठ यांच्याद्वारे हे समुद्र प्रताप नाव देण्यात आलं आहे. या जहाजाची लांबी ही 114.5 मीटर तर रुंदी ही 16.5 मीटर इतकी आहे. प्रश्न क्रमांक दुसरा. रुबिना फ्रान्सिस यांनी पॅरिस पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत कोणते पदक पटकावले? आता हे ज्या रुबिना फ्रान्सिस आहेत यांनी या पॅरिस पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्य पदक पटकावलं आहे. आपल्याला एक्झाम मध्ये असं विचारलं जाऊ शकतं की रुबिना फ्रान्सिस या कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर रुबिना फ्रान्सिस या एक नेमबाज असून त्यांनी 10 मीटर एअर पिस्तूल SH-1 प्रकारात हे कांस्य पदक पटकावलं आहे. त्या मध्य प्रदेशच्या रहिवासी असून त्यांनी भारतासाठी 5वं पदक पटकावलं तर नेमबाजीमधील भारताचं हे 4थं पदक आहे. याआधी 2024च्या या पॅरा ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत कोणी कोणी पदक पटकावलं आहे? तर अवनी लेकरा यांनी 10 मीटर एअर रायफल शूटिंगच्या SH-1 प्रकारात सुवर्ण पदक पटकावलं. मोना अग्रवालने याच प्रकारात कांस्य पदक तर मनीष नरवाल यांनी 10 मीटर एअर पिस्तूल SH-1 प्रकारात रौप्य पदक पटकावलेलं आहे. चारही नाव महत्वाचे आहेत, लक्षात ठेवा. आणि आता प्रश्न क्रमांक तिसरा पहा. 8व्या महिला आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफी 2024चं आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे? तर आता जी महिला आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 आहे याचं आयोजन भारतामध्ये करण्यात येणार आहे. भारतात कुठे? तर भारतातील बिहारमधील राजगीर येथे या स्पर्धा पार पडतील. मित्रांनो, भारत आता सलग दुसऱ्यांदा या स्पर्धेचं आयोजन करत आहे. याआधी 2023 मध्ये सुद्धा या स्पर्धेचं आयोजन झारखंडमधील रांची येथे पार पडलं होतं व आता 2024 मधील स्पर्धा सुद्धा भारतातच आयोजित करण्यात येणार आहेत. या स्पर्धा कधी पार पडतील? तर 11 ते 20 नोव्हेंबर दरम्यान या स्पर्धा पार पडतील. बरं, 2023 मधील या स्पर्धेचं विजेतेपद कोणी पटकावलं होतं? तर आपल्या भारतानंच याच्या 7व्या आवृत्तीचं विजेतेपद पटकावलं होतं. प्रश्न क्रमांक 4. कोणती कंपनी ही भारतातील 25वी नवरत्न कंपनी ठरली आहे? तर नुकतेच आता SJVN या कंपनीला नवरत्न कंपनीचा दर्जा देण्यात आला असून ही आता भारतातली 25वी नवरत्न कंपनी ठरली आहे. SJVNचा फुल फॉर्म नोट करून घ्या. सतलज जल विद्युत निगम लिमिटेड असे याचं पूर्ण स्वरूप असून या कंपनीची स्थापना 24 मे 1988 रोजी करण्यात आली होती व याचं मुख्यालय हिमाचल प्रदेशमधील शिमला येथे स्थित आहे. मित्रांनो, एखाद्या कंपनीला नवरत्न कंपनीचा दर्जा मिळाल्यानंतर काय फायदा होतो? तर नवरत्न कंपन्यांना सरकारची मंजुरी न घेता 1000 कोटी रुपयापर्यंतची गुंतवणूक करण्याची आर्थिक स्वायत्तता मिळते. तसेच अशा कंपन्या त्यांच्या एकूण मालमत्तेच्या 15% गुंतवणूक करू शकतात. आता नुकतंच 4 कंपन्यांना हा नवरत्न कंपनीचा दर्जा देण्यात आला आहे. इतर 3 कंपन्यांची नावे सुद्धा नोट करून घ्या. यामध्ये NHPC ही 24वी नवरत्न कंपनी बनली आहे. NHPC म्हणजेच नॅशनल हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन असे याचं पूर्ण स्वरूप असून या कंपनीची स्थापना 1975 रोजी करण्यात आली होती व याचं मुख्यालय फरीदाबाद मधील हरियाणा येथे आहे. नवरत्न कंपनीचा दर्जा प्राप्त करणारी 23वी कंपनी ही SCCI म्हणजे सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड ठरली आहे. या कंपनीची स्थापना 9 सप्टेंबर 2011 मध्ये करण्यात आली होती व याचं मुख्यालय दिल्लीमध्ये स्थित आहे. व भारतातील 22वी नवरत्न कंपनी ही रेलटेल ठरली आहे. रेलटेलची स्थापना सप्टेंबर 2000 मध्ये करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 5. भारतीय लष्करातील निवृत्त वेतनधारक आणि त्यांच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी कोणता उपक्रम सुरू करण्यात आला आहे? तर आता भारतीय लष्करातील निवृत्त वेतनधारक आणि त्यांच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी प्रोजेक्ट नमन लॉन्च करण्यात आला आहे. नुकतेच आता प्रोजेक्ट नमनच्या पहिल्या टप्प्याचे अनावरण करण्यात आला असून या अंतर्गत
डिजिटल पेन्शन प्रणालीच्या अंमलबजावणीवर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. आता हा प्रश्न पहा, यात काय विचारला आहे, तर अलीकडेच कोणत्या देशाने एक्स या मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घातली? तर आता एक्सवर बंदी घालण्याचा निर्णय ब्राझील या देशाने घेतला आहे. मित्रांनो, ब्राझीलच्या सर्वोच्च न्यायालयाने एक्स या मीडिया प्लॅटफॉर्मला 24 तासांच्या आत कायदेशीर अधिकारी नियुक्त करण्याची मुदत दिली होती, परंतु हा आदेश न पाळला गेल्यामुळे ब्राझीलच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अलेक्झांडर डिमोरेस यांनी एक्स या मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घालण्याचा आदेश जारी केला. या बंदीबरोबरच एक्स या कंपनीवर 18 दशलक्ष रियाल म्हणजे सुमारे 40 कोटी रुपये दंड देखील ठोठावण्यात आलेला आहे. यासह ब्राझीलच्या नागरिकांनी एक्सचा उपयोग चोरून करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर सुद्धा दंड आकारण्यात येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, भारतीय हवाई दलाचे नवीन उपप्रमुख कोण बनले आहेत? तर आता भारतीय हवाई दलाचे नवीन उपप्रमुख म्हणून तेजिंदर सिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मित्रांनो, तेजिंदर सिंग यांनी 1 सप्टेंबर पासून भारतीय हवाई दलाचे उपप्रमुख हा पदभार स्वीकारला आहे. या पदावर नियुक्त होण्याआधी तेजिंदर सिंग हे शिलाँग येथील हवाई दलाच्या पूर्व हवाई कमांड मुख्यालयात वरिष्ठ हवाई कर्मचारी अधिकारी म्हणून कार्यरत होते. तेजिंदर सिंग यांच्याविषयी अधिक माहिती सांगायची झाली तर ते राष्ट्रीय संरक्षण अकादमीचे माजी विद्यार्थी आहेत. ते 13 जून 1987 रोजी भारतीय हवाई दलाच्या फायटर शाखेत नियुक्त झाले होते व 2022 मध्ये त्यांना अतिविशिष्ट सेवा पदकाने सन्मानित करण्यात आलं होतं. याआधी सुद्धा काही महत्त्वपूर्ण नियुक्त्या झाल्या आहेत, त्या सुद्धा आपण एकदा रिवाइज करून घेऊया. तर पहा, संरक्षण सचिव हे राजेश कुमार सिंग बनले आहेत. भारताचे नवे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री, राष्ट्रपतीचे सचिव दीप्ती उमाशंकर, आरोग्य आणि कुटुंब कल्याण सचिव पुण्य सलिला श्रीवास्तव, पोलाद मंत्रालयाचे नवे सचिव संदीप पुंडरीक, ओडिशा राज्याचे मुख्य सचिव मनोज आहुजा, ईडीचे संचालक राहुल नवीन, तर UN मध्ये भारताचे नवीन राजदूत हे पी हरीश बनले आहेत. प्रश्न क्रमांक 8, 61व्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेचं विजेतेपद कोणी पटकावलं? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच कार्तिक वेंकटरमण यांनी 61व्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेचं विजेतेपद पटकावलेलं आहे. ही जी स्पर्धा आहे याचं आयोजन हरियाणा बुद्धिबळ संघटनेने RPS इंटरनॅशनल स्कूलमध्ये केलं होतं व या स्पर्धेमध्ये कार्तिक वेंकटरमण यांना ट्रॉफी आणि 6 लाख रुपयांचे रोख पारितोषिक मिळालं आहे. या स्पर्धेत दुसरं स्थान कोणी पटकावलं तर सूर्या गांगुली यांनी या स्पर्धेत दुसरं स्थान पटकावलं असून त्यांना 5 लाख रुपये देऊन सन्मानित करण्यात आलं. प्रश्न क्रमांक 9, LICने यंदा आपला कितवा वर्धापन दिन साजरा केला? जर आपल्याला LICची स्थापना कधी झाली हे जरी लक्षात असेल तरी या प्रश्नाचं उत्तर आपण देऊ शकतो. LICची स्थापना 1956 मध्ये करण्यात आली होती, म्हणजेच LICने यंदा आपला 68वा वर्धापन दिन साजरा केला आहे. LICची स्थापना 1 सप्टेंबर 1956 मध्ये करण्यात आली होती. LICचं मुख्यालय मुंबई येथे असून मुंबईमधील या इमारतीला योगक्षेम या नावानं ओळखलं जातं. LICचे सध्या अध्यक्ष कोण आहेत तर सिद्धार्थ मोहंती हे सध्या LICचे अध्यक्ष आहेत. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा, दरवर्षी राष्ट्रीय पोषण सप्ताह कधी साजरा केला जातो? तर हा जो राष्ट्रीय पोषण सप्ताह आहे हा दरवर्षी 1 ते 7 सप्टेंबर दरम्यान आयोजित केला जातो. मित्रांनो, 8 मार्च 2018 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत कुपोषण मुक्त करण्याच्या उद्देशाने राजस्थानमधील झुंझुनू येथून पोषण अभियान सुरू केले होते व या अंतर्गत सप्टेंबर महिना हा पोषण माह तर 1 ते 7 सप्टेंबर दरम्यान राष्ट्रीय पोषण सप्ताह साजरा करण्याची घोषणा करण्यात आली होती. हे जे पोषण अभियान आहे हे नीती आयोगाद्वारे चालवलं जातं व या अंतर्गत 0 ते 6 वयोगटातील मुलांमधील स्टँटिंग प्रकारचं कुपोषण 34.6% 25% कमी करणे तर कमी वजनाच्या बाळांची संख्या दरवर्षी किमान 2% कमी करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. या वर्षीच्या या 7व्या पोषण माहाचे प्रमुख विषय हे एनिमिया, विकास निगरानी, पूरक आहार, पोषण भी पढ़ाई भी, एक पेड़ माँ के नाम, बेहतर प्रशासन के लिए प्रौद्योगिकी हे आहेत. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा, पॅरा ऑलिम्पिकच्या इतिहासात भारताला ट्रॅक स्पर्धेत पहिले पदक कोणी मिळवून दिले? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घ काळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.